कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. पिंगळसई येथे आयोजित खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ज्येष्ठ वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान आयोजित कार्यक्रमात कार्याध्यक्ष समीर शेडगे यांच्या सहयोगातून पिंगळसई ग्रामस्थांना निसर्गपूर्वक पिशवी, पेन आदी साहित्य वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. खासदार सुनील तटकरे यांच्या 70व्या वाढदिवस औचित्यपूर्ण आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक वारकऱ्यांचा यथोचित सन्मान नामदार आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. वारकरी पंथातील लोकांचा किंवा त्या वारकरी पंथातील आमच्या ज्या काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा सत्कार करण्याचा हेतू एकच. तर इथं जी काही वारकरी पंथाची जी पताका रोवली ते आमचे रामचंद्र भाऊ, त्याच्यानंतर जयवंत नाना, काशीनाथ बंधू हे जी लोक आमच्यात नाही आहेत त्यांचं एक स्मरण व्हावं त्या हिशोबाने आज आम्ही ह्या वारकरी पंथातील लोकांचा जाहीर सत्कार सन्मान ठेवलेला आहे. त्यानंतर ह्या वर्षीचा हा पहिला कार्यक्रम तटकरे साहेबांच्या वाढदिवसाचा आपण या ठिकाणी आयोजित केला. तसेच वेगवेगळे उपक्रम सुद्धा विनोद भाऊ आपल्या नेतृत्वाखाली असतील, बंधूंच्या, समीरबाईंच्या नेतृत्वाखाली आपण तालुक्यामध्ये घेतोय. जिल्हाभरामध्ये सुद्धा वेगवेगळे उपक्रम घेतोय. पण हा वेगळा जिव्हाळ्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल पुनश्च पिंगळसई वासियांचे आणि अनंतराव आपले आणि आपल्या सर्व सहकार्यांचे बाळाप्पा आपले सुद्धा हे आभार मनापासून व्यक्त करतो. जर पिंगळसईची ग्रामपंचायत बिनविरोध हा एक ऐतिहासिक क्षण आम्हाला अनुभवायला मिळाला तर मला वाटतं ती एक आगळं वेगळं राजकीय भाग्य हे आम्ही त्या निमित्ताने निश्चितपणाने समजू. पण मी म्हटल्याप्रमाणे तालुक्यातली सर्वात उत्कृष्ट ग्रामपंचायतीची इमारत ही निश्चितपणाने त्या ठिकाणी पिंगळसईची असेल. त्याच्यामुळे आणखीन काही सुविधा ह्या त्या निमित्ताने आपल्याला देता आल्या तर तोही आपण नक्कीच प्रयत्न करूया. आपल्या इथल्या मागच्या मंदिराच्या इथला तलाव, त्या तलावाचं सुद्धा आपण पाणी पुरवठा विभाग आणि त्यांच्याकडून आपण एक चांगल्या पद्धतीचं अंदाजपत्रक करून घेतलेलं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये यंदाच्या वर्षीमध्ये तेही आपल्याला विकसित करायचंय आणि त्याचंही आम्ही चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण हे त्या निमित्ताने करणार आहोत. खरं भाई दरवर्षी त्या मंदिरामध्ये कार्यक्रम साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होत असतो, आपण करत असतो. आणि आज तिथं कीर्तन आणि इतर हे चालू असल्यामुळे तिथे आपण कार्यक्रम न घेता आपण इथं आयोजित केलेला आहे. पण त्याही तलावाचं सुशोभीकरण हे निश्चितपणाने आपण त्या ठिकाणी करणार आहोत.